बातमी अहिल्यानगरातून। अहिल्यानगरा मनपातील अर्थसंकल्पीय सभेत राडा झाला। अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं। शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला सभेत बोलू न देण्याची सत्ताधाऱ्यांनी भूमिका घेतली। नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी 2018 मध्ये छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते। शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्याला सभेत बोलू न देण्याची भूमिका सत्ताधारी नगरसेवकांनी घेतली। नगरसेवकांनी छिंदम यांचा माईक आणि कागदपत्रे फेकून दिली आणि त्यांना सभागृहाच्या बाहेर काढलं। या प्रकारानंतर छिंदम यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना भेट घेऊन जीविताला धोका असल्याचं सांगितलं। दुसरीकडे छिंदम यांना सभागृहात येऊ देणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली। या ठिकाणी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेत पुढच्या जनरल बोर्डामध्ये विषय घेऊन त्याचं या ठिकाणी ज्यांनी शिवरायांचा अवमान केलेला आहे, अपमान केलेला आहे, अशा वृत्तीच्या लोकांना या सभागृहात बसू द्यायचं नाही। आणि जर त्यांनी इथून पुढे त्या सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्या दशास्त्राचं उत्तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात येईल आणि त्याची या ठिकाणी नगरसेवक पद रद्द करावं अशा पद्धतीचा ठराव सर्वसाधारण सभेत करून तो राज्य शासनाकडे पाठवण्यात यावा। ज्यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यांना बोलण्याचा या सभागृहात काही अधिकार नाही, म्हणून त्यावेळेस ते बोलायला लागले त्यावेळेस आमचे सन्मान्य सदस्यांनी त्याला तीव्र अशा शब्दात विरोध केला आणि त्यांना सांगितलंय ज्या महापुरुषांचा तुम्ही अपमान केलाय त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले तर तुम्हाला कोणताही अधिकार नाही त्यांच्याबद्दल बोलण्याचा आणि सभागृहात आम्ही सर्व नगरसेवक तुम्हाला बोलू देणार नाही। आणि माननीय महापौर साहेबांकडे आम्ही विनंती केली की यांचं नगरसेवक पद रद्द करावं। आज जी काही झालेली घटना आहे त्या घटनेमध्ये माझ्या जीवाचं उद्या भविष्यात जर काही कमी जास्ती झालं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप असतील व त्यांचे सहकारी नगरसेवक की ज्यांची नावं मी या आता ऍडिशनल SP आणि डेप्युटी साहेबांना भेटून सांगितलेलं आहे, तर ते निवेदनाद्वारे मी त्यांची सर्वांची नावं देऊन आपल्यापर्यंत तो तक्रारी अर्ज पोहोचवण्याचं काम नक्कीच करेल।